हॅलो. हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे. गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे, गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतो की तुम्ही वाचून घ्या अगोदर. शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही नाही, निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतो, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये. पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो, तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी आदरार्थी नाही. आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचं लेख स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शासन शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन साले हरामखोरा. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचताना दिसला? ए भार खाऊ, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित. आम्हा नीट बोल. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे. याचं कारण म्हणजे याचे प्रकाशक आहेत या पुस्तकाचे प्रशांत आंबे यांना धमकीवजा एक फोन आला होता. तो फोन आमदार संजय गायकवाड यांनी केला सांगण्यात आलेला आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी याचे आंबे आहेत. काय सांगाल, तुम्हाला हा कॉल कधी आला होता, कोणी केला होता आणि यामध्ये नेमकी काय धमकी देण्यात आली? हा कॉल मला काल आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्री 12:51 केला होता. सुरुवातीला आम्हाला असंच वाटलं की आमदारांचं नाव घेऊन कोणतरी बोलतंय, पण नंतर ज्या वेळेला आम्ही आवाज चेक केला त्यावेळेला आम्हाला हे कन्फर्म झालं की त्यांनीच आम्हाला फोन केला. आणि आज त्यांनी सगळ्या प्रसारमाध्यमांच्या समोर सुद्धा हे मान्य केलंय की तो कॉल मी केला आणि मला त्याचा काहीही पश्चाताप नाही. म्हणजे हा सत्तेचा माज नेमका यांचा केवढा आहे की एखाद्या महिलेला म्हणजे महिलेबद्दल तुम्ही एवढ्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलताय, शिवीगाळ करताय, जीभ कापायची धमकी देताय, तुम्ही घरात घुसून मारायची धमकी देताय, पानसरेंना जे आज हयात नाहीत त्यांना हरामखोर म्हणताय. मला असं म्हणताय की तुझी आई शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होता आणि एवढं सगळं बोलून सुद्धा ते म्हणतात की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. म्हणजे किती निर्लज्ज मानसिकता ही. त्यामुळं अशा गोष्टींचा आम्ही कालच निषेध केलाय आणि काल जो मला हा फोन कॉल आलाय त्याबद्दल आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलेलो आहे. काल त्यांना हे कॉल रेकॉर्डिंग वगैरे सगळं ऐकवलेलं आहे आणि आज आम्ही FIR नोंद करणार आहोत. काय नेमकं पुस्तकांचं म्हणणं काय होतं नेमकं या कॉलमध्ये आणि काय नेमकं पुस्तकात सांगतं?
त्यांचं सुरुवातीला असं म्हणणं होतं की ह्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे शिवाजी कोण होता, त्यात तुम्ही एकेरी उल्लेख केलाय, पण मुळात हा एकेरी उल्लेख नाहीये. शिवाजी महाराजांच्या नावातलं जे जी आहे हे आदरार्थी आहे आणि पुस्तकाचं शीर्षक हे प्रश्नार्थक आहे. त्यामुळं ते काही उद्गारवाचक चिन्ह नाही. त्यामुळे एकेरी उल्लेख करण्याचा हेतू पानसरेंचा नव्हता. आणि आपण जसं आईला ए आई म्हणतो, म्हणजे आईला काही एकेरी हाक मारायची आपल्याला नसते. जो माणूस आपल्या जास्त जवळचा आहे, जसं देवाला आपण ए देवा म्हणतो, अहो देवा म्हणत नाही. आईला अहो आई म्हणत नाही. त्या भावनेतून हे पुस्तक शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी आईप्रमाणे कशी घेतली, या भावनेतून पानसरेंनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि 1988 ला हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत या पुस्तकाच्या शेकडो आवृत्त्या निघालेल्या आहेत. 24 भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे आणि कायम बेस्ट सेलर राहिलेलं हे पुस्तक आहे. आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा समजेल अशा सोप्या भाषेमध्ये हे पानसरेंनी पुस्तक लिहिलंय. त्यामुळे ह्याच्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नाही. जर आक्षेपार्ह काही असतं तर 1988 पासून 38 वर्ष हे टिकलं असतं का लिखाण? त्यामुळं त्यांनी अगोदर वाचावं आणि मग बोलावं, असं मला वाटतं. खरं तर मग या कॉलमध्ये नेमकं त्यांचं आणखीन काय होतं, कारण शिवीगाळ केली की केल्या तुम्ही सांगताय, मग तुम्ही त्याकडनं कसा प्रतिसाद देता? मी त्यांना वारंवार विनंती करण्याचा प्रयत्न करत होतो, की तुम्ही हे पुस्तक वाचा. तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो दूर होईल. पण 38 वर्षामध्ये एकदाही, म्हणजे 38 वर्ष झालं हे पुस्तक येऊन, पण त्यांना जर आज कळलं असेल, की अशा पद्धतीचं एखादं पुस्तक आहे, तर पुस्तकाशी त्यांचा लांब-लांबपर्यंत संबंध असण्याचं काही कारण नाही. त्यामुळं वाचायचा पर्याय त्यांनी सोडला आणि ते मला कंटिन्यू शिवीगाळ करत होते आणि धमक्या देत होते. 9 मिनिटाच्या कॉलमध्ये त्यांनी तेच केलं आणि तरीसुद्धा त्यांना त्याचा काही पश्चाताप नाहीये. त्यामुळं अशी विकृत मानसिकतेचे जे आमदार आहेत, त्यांना त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी माझी मागणी आपल्या माध्यमातून आहे. या धमकीला तुम्ही कसं बघताय? कारण अनेकांना अशा प्रकारे धमकी येतात, तुम्हाला देखील आलेली आहे. मी 2012 पासून चळवळीमध्ये सक्रिय आहे. मी अनेक चळवळीतील विषय हाताळलेले आहेत. मी अनेक महात्मा फुले जन आरोग्य योजनेतला 306 कोटीचा भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे. अनेक मोठमोठ्या महाविद्यालयांच्या विरोधात, शिक्षण संस्थांच्या विरोधात, लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि असल्याची सवय आहे आम्हाला धमक्यांची वगैरे. आम्ही असल्या धमक्यांना घाबरत नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भात सुद्धा मला अनेक ह्यावेळेला धमक्या आलेल्या आहेत. पण सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला अशा पद्धतीनं फोन करतो, त्यावेळेला मी जास्त त्याचा काही बाऊ कधी केलेला नाही. पण एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी ज्याची जबाबदारी आहे जनतेच्या प्रती, त्यानं जास्त चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे. तर तो अशा पद्धतीची भाषा वापरत असेल, तर अशा विकृत मानसिकतेच्या आमदाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये असं ढिल्लं सोडायचं नाही, या हेतूने आम्ही आज त्याच्यावर एफ-आय-आर दाखल करणार आहे. तर आपण बघितलं की हा मी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता वाद निर्माण झालेला आहे आणि जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांना धमकीचा कॉल आलेला आहे. त्यामुळेच जे आमदार गायकवाड यांच्या विरोधात ते राजारामपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करणार आहेत आणि पुढे जाऊन त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.